नमस्कार मित्रांनो, काही अभिनेत्री अशा असतात की त्या अनेक वर्ष छोट्या पडद्यापासून दूर राहिल्या तरी प्रेक्षक त्यांना विसरत नाहीत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. तू तिथे मधील मंजिरी असो, सुखाच्या सरींनी हे मानवावरे मधील अनुश्री असो किंवा आता लग्नानंतर होईलच प्रेम मधील नंदिनी. प्रत्येक भूमिकेने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण नाशिकमधील एका साध्या मुलीपासून मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास कसा होता? चला जाणून घेऊया मृणालचा संपूर्ण जीवन प्रवास. मृणालचा जन्म 20 जून 1988 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. तिने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल नाशिक येथे पूर्ण केले. त्यानंतर एच.पी.टी. कॉलेज नाशिकमधून पदवी शिक्षण घेतले. अभिनयाची आवड असली तरी तिने शिक्षणाला तितकेच महत्त्व दिले आणि पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळवले. कॉलेजमध्ये असतानाच सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक आणि अभिनयात तिची विशेष आवड निर्माण झाली. 2010 मध्ये मृणालला तिची पहिली मोठी संधी मिळाली. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझी या प्रियाला प्रीत कळेना यामध्ये तिने शामिका ही मुख्य भूमिका साकारली. पहिल्याच मालिकेत तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या मालिकेसाठी तिला झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्यात अनेक नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देखील मिळाला. याच मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. 2012 मध्ये झी मराठीवरील तू तिथे मी या मालिका सुरू झाली. या मालिकेत तिने मंजिरी ही भूमिका साकारली. ही भूमिका तितकी लोकप्रिय झाली की प्रेक्षकांनी तिला आपल्या घरातील मुलगी आणि सून म्हणून स्वीकारलं. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कारांनी नामांकन मिळाली आणि सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कारही मिळाला. याच काळात मृणाल मराठी टेलिव्हिजनवरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनली. 2015 मध्ये ती अस्स सासर सुरेखबाई या मालिकेत झळकली. त्यानंतर 2018 मध्ये सुखाच्या सरींनी हे मनबावरेमध्येही अनुश्री भूमिका साकारली. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. या भूमिकेसाठी तिला कलर्स मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. 2016 मध्ये मृणालने नीरज मोरे यांच्याशी विवाह केला. नीरज हे व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. लग्नानंतर काही काळ मृणाल अमेरिकेत वास्तव्यास होती. मार्च 2022 मध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मातृत्वाचा आनंद घेत असताना तिने काही काळ अभिनयापासून ब्रेक घेतला. दीर्घ वर्षांनंतर 2014 मध्ये मृणालने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत नंदिनी जीवा देशमुख ही भूमिका साकारून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. आजही तिचा साधेपणा, नैसर्गिक अभिनय आणि सुंदर स्मित लाखो चाहत्यांना आकर्षित करते. एका साध्या नाशिककर मुलीपासून मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री बनण्यापर्यंतचा मृणालचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. तिने मेहनत, संयम आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तुम्हाला मृणालची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या जीवन प्रवासासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.